नमस्कार. आपले जगशा या चॅनलवर मी वसंत आपटे. श्रोते हो, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर बरीच खळबळ माजली हे आपण पाहतोय. माझ्या मताप्रमाणे भारताच्या राजकारणामध्ये किंवा आजकालच्या लोकशाहीमध्ये म्हणूया की उपराष्ट्रपतीसारख्या एखाद्या पदावरच्या माणसानं राजीनामा द्यावा. आता हा धनखड यांच्या बाबतीत काही राजीनामा नव्हे, तो नाराजीनामाच होता असं आता बाहेर यायला लागले. मग ही नाराजी तरी त्यांनी किंवा त्यांच्या वरिष्ठांनी, आता त्यांचे वरिष्ठ म्हणजे खरं तर राष्ट्रपतीच आहेत, उपराष्ट्रपतींचे वरिष्ठ कोण, पण हे पद तसं कृतिशील किंवा प्रभावशाली म्हणावं असं तर नक्कीच नाही आहे, पण तरीसुद्धा ते प्रतिष्ठेचं आहे. आणि अशा पदावरच्या एका माणसानं नाराजीनं बाहेर पडावं आणि त्याबद्दल खळबळ उडावी हे जरा विशेषच आहे. वास्तविक गेल्या काही दिवसामध्ये आपल्यालाही जाणवलं असेल की धनखड यांचं वागणं किंवा निर्णय हे तसे काही एका उंचीचे असे वाटत नव्हते आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा. कारण उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीचे निर्णय आणि त्यांची काय कार्यपद्धती याच्यावर तुमच्या माझ्यासारख्यांनी टीका करावी किंवा ते योग्य अयोग्य ठरवावं असं अजिबात नाही. परंतु तरीसुद्धा आपल्याला एक काहीतरी सामान्य नागरिक म्हणून सुद्धा तारतम्य बुद्धी असतेच की, आणि ती वापरल्यानंतर धनखड हे असं कसं काय निर्णय घेतला त्यांनी, असं कसं काय चाललंय असं मनात कुठंतरी बारीकशी शंका येतच होती. आणि त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे त्यांचा हा राजीनामा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अलीकडच्या काळामध्ये धनखडांचं वागणं असं म्हणतात आणि ते बरंचसं आपल्यालाही पटण्यासारखं आहे की ते वरचढ होऊ पाहत होते. म्हणजे हे पद हे नुसतं प्रतिष्ठेचं आहे खरं म्हणजे, पण राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे. पण आधी लोकसभेमध्ये एखाद्या विषयाची चर्चा होणार, निर्णय होणार, कायदा पास होणार आणि मग तो राज्यसभेत येणार. क्वचित प्रसंगी तो उलटी आधी राज्यसभेतही होतो. परंतु राज्यसभेनं मान्यता देणं म्हणजे वरिष्ठ सभागृहानं मान्यता देणं. अर्थात हल्लीच्या काळामध्ये वरिष्ठ सभागृह हे वरिष्ठ पद्धतीनं वागतच नाही आहे, कारण विरोधकांचा आरडाओरडा, दंगा, सभात्याग, मारणं काय वाटेल ते चाललेलं आहे. आणि त्यामुळे त्याला काय आता ते लोकसभेपेक्षा सुद्धा वरचढ आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण लोकसभेचा दंगा थोडा कमी असेल, तिथं कदाचित 99% दंगा असेल, इथं 100% असेल, एवढाच वरिष्ठ पदाचा अर्थ आहे. नाहीतर मग ते काय वरिष्ठ पद म्हणायसारखं किंवा राज्यसभेचं कामकाज वरिष्ठ पातळीवरून चालतंय म्हणावं असं तर काही दिसत नाही आहे. परंतु तरीसुद्धा धनखड हे व्यक्तिशः वरचढ ठरू पाहत होते आणि आपल्याला समजू लागले होते हे मात्र जाणवत होतं. त्यातच परवा जे प्रकरण झालं ते कोण न्यायमूर्ती वर्मा, त्यांच्या घरी मोठं घबाड सापडलं आणि प्रचंड रक्कम सापडली आणि त्याच्या न्यायमूर्तींच्या विरोधात कारवाई काय करू शकणार कोण, तर त्यांच्या विरोधात एखादी तक्रार दाखल होणं, पोलीस स्टेशनला दाखल होणं असं होत नाही न्यायमूर्तीच्या बाबतीत. परंतु त्यांच्या विरुद्ध महाभियोग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इम्पिचमेंट, मराठीत इम्पिचमेंट म्हणा, तर तो महाभियोग चालू करायचा तर तो लोकसभेमध्ये आधी चर्चेला यायला पाहिजे त्याच्यावरती काही, आणि मग ते राज्यसभेत व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी ह्यांनीच आधी तो दाखल करून घेतला सरकार पक्षाला न विचारता. हे जरा तसा आगाऊपणा झाला असं म्हणायला काय हरकत नाही. आता त्या पदाला शोभेल असं त्यांचं वागणं असेल, पण आपण त्याला असा शब्द वापरणं हे असंसदीय ठरू शकतं. परंतु ते घडलं ते काही बरोबर झालेलं नव्हतं. यांनीच तो दाखल करून घेतला. विरोधी पक्षाच्या काहीतरी 60-63 लोकांनी सह्या करून तो ठराव दाखल केला आणि त्यांनी तो दाखल करून घेतला. असं होत नाही खरं म्हणजे, असं चालता कामा नये. याचा राग सरकार पक्षाला अगदी नक्की येणार. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी विरोधकांच्या हल्ली गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती. आता विरोधी पक्षातले लोक जरी म्हटलं तरी तेवढ्या उंचीचे हे काही मोजके हाताच्या बोटावर मोजण्या एवढे का होईना अजूनही आहेत शिल्लक, नाही असं नाही आहे. म्हणजे कायदा जाणतात, जे घटना जाणतात, ते तारतम्य बुद्धी ज्यांच्याजवळ आहे, ज्यांना योग्य अयोग्य कळतं, ज्यांना जनतेचं हित कळतं, देशाचं हित कळतं, असे काही मोजके लोक आहेत अजूनही, नाही असं नाही. पण त्यांना एखाद्याला पाचारण करून सल्लामसलत करणं हे त्या पदाला योग्य होतं. त्याच्या उलट यांनी उगाच कुणालाही जाऊन विरोधी बाकावरच्या लोकांना जाऊन भेटणं हे काही प्रशस्त नाही. म्हणजे त्यांनी अगदी अरविंद केजरीवालची सुद्धा भेट घेतली. आता अरविंद केजरीवालांना जाऊन उपराष्ट्रपतींनी भेटणं हे म्हणजे
काहीतरीच झालं ना. किती ते मुख्यमंत्री दिल्लीचे वगैरे होते तरी ते काय चीज होती हे आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांना सल्लामसलत करणं किंवा त्यांना जाऊन भेटणं हे काही उपराष्ट्रपती पदाच्या त्या आजच्या ह्याला पदाला शोभेलचं नव्हतं. यामध्ये एक गंमत विशेष घडली म्हणजे आजपर्यंत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते किंवा खासदार हे त्यांच्या विरुद्ध आरडाओरडा करत होते की आम्हाला बोलूच दिलं जात नाही, आमचं ऐकलंच जात नाही, हे भाजपलाच पक्षपात करतात वगैरे वगैरे. एकदा तर सरळ त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या पायऱ्यावर बसून यांनी दंगा केला, त्यांच्या नकला केल्या, त्यांच्या वागण्याचा किंवा वाकण्याचा सुद्धा एक माहोल केला तयार आणि त्यांची हसं होईल, चेष्टा होईल, कुचेष्टा होईल असं सुद्धा सगळं करून झालं विरोधी पक्षाच्या लोकांनी. हे खरं म्हणजे तर अगदीच गर्हणीय ज्याला म्हणतो तशी वागणूक होती त्यांची. त्याचं शूटिंग घेतलं, ते प्रकाशित केलं आणि आता मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं लक्षात आल्याबरोबर हे लोक उलट म्हणायला लागले की ज्या पद्धतीने आता त्यातल्या त्यात ते तरुण गोगोई जे काँग्रेसचे आहेत त्यांची अतिशय प्रतिक्रिया बेताची आणि सावध आहे, ती जास्त योग्य आहे. ते असं म्हणाले की यामध्ये प्रकृतीचं कारण हे काही फार असेल असं वाटत नाही आहे, पण ते जर असेल तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु ज्या पद्धतीनं तडकाफडकी ही घटना घडून गेली ती मात्र काही संशयास्पद आहे आणि ते काही सरळ झालेलं नाही आहे असा आमचा दाट आरोपच आहे. म्हणजे सरळ आता ही प्रतिक्रिया तशी बरोबर वाटते, पण हे जयराम रमेश नावाचे जे सद्गृहस्थ आहेत त्यांची प्रतिक्रिया म्हणजे आणखीन भारी. त्यांनी उपराष्ट्रपतींचं कौतुकच सुरू केलं. असा हे होता, ते आम्हाला विरोधकांना भरपूर जागा देत होते, भरपूर बोलायला देत होते. आता हे उलटं सुरू झालं. मग परवा तुम्ही पायऱ्यावर बसून त्यांचा धिंगाणा घातला तो कशासाठी? तो घातला ना आता म्हणतात ते आम्हाला विरोधी पक्षांना जागा देत होते, स्पेस देत होते, आम्हाला बोलणं ऐकून घेत होते म्हणून सरकारला राग आला. आता हे म्हणजे कोलांट्या उड्या जशा इतक्या माराव्यात हे काय आमच्या लक्षात येत नाही का? हे येतच ना. पण तिथून यांनी राजीनामा दिला याचा अर्थ काहीतरी गडबड आहे एवढं नक्की. आता ती निस्तरली जाईल, हे होईल ते होईल, पण उपराष्ट्रपती पदावरच्या माणसानं गेल्या काही दिवसामध्ये केलेले प्रकार हे खटकणारे आपल्याला सुद्धा होते, सरकारला आणि वरच्या लोकांना तर खटकलेच असतील. म्हणूनच त्यांचा राजीनामा झाला. प्रत्यक्षात तो नाराजीनामाच होता. परंतु यापुढं असले प्रकार काही होणं हे शोभादायक वाटत नाही आहे. इतक्या झटपट त्यांचा राजीनामा ऑर्डर दिली, कोणीतरी फोन केला आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. हे सगळं त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं योग्यच झालं असेल. आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं नाही किंवा हिथं बसून आपल्याला ते काय कळणारी नाही. परंतु जे घडलं ते योग्य घडलं नाही एवढं तरी नक्की. आता त्याला जबाबदार उपराष्ट्रपती आहेत का विरोधी पक्ष, सरकार पक्ष आहे हे काही कळायला मार्ग नाही. परंतु विरोधी पक्षांनी मात्र ज्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया करून त्यानेही आपलं हास्य करून घेतलं ह्याच्यातही काही वाद नाही. एकूण हे प्रकरण जे घडलं ते काही बरं नाही झालं एवढं फार तर म्हणता येईल. इथून पुढं अशी वेळ उपराष्ट्रपती किंवा तत्सम अगदी खासदाराची सुद्धा अशी वेळ येऊ नये ना. कुणाचाच राजीनामा हे योग्य नसतं. प्रकृतीचं कारण हे योग्य आहे, म्हणजे त्यांना खरंच त्रास होत असेल तर आनंदानं त्यांनी जावं, पण त्याची काहीतरी चाहूल आधी 8-15 दिवस, महिनाभर नोटीस देतात, अमुक देतात, काहीच नाही. उद्यापासून म्हणजे शेवटचं सेशन त्यांनी केलं आणि रात्री जाऊन राजीनामा दिला. असं काही प्रकृती एकदम त्यांची ढासळली, अटॅक आला वगैरे असलं काही घडलेलं नाही. त्यामुळे प्रकृतीचं कारण हे सांगायपुरतं ठीक आहे असो, पण असं प्रतिष्ठेच्या एखाद्या पदाच्या बाबतीत असं घडणं हे कुणालाही शोभादायक नाही असं माझं मत आहे. मला वाटतं तुम्ही सुद्धा सहमत व्हाल याच्याशी, आणि त्याला सहमत असाल तर अवश्य त्याची चर्चा घडवा, करा. आपापल्या ग्रुपमध्ये हे माझं मत पाठवा, त्याला सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी मदत करा. धन्यवाद.